नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये ध्वजारोहण केलं जाणार आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपुरातील आरएसएस मुख्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयामध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। नागपूरमध्ये सध्या ध्वजारोहण सुरू आहे आणि या ठिकाणी ध्वजवंदन करताना आपल्याला हे सर्वजण पाहायला मिळत आहेत। लाईव्ह दृश्य आपल्याकडे येत आहेत ज्यामध्ये सध्या सगळीकडे ध्वजारोहण केलं जात आहे आणि त्यातच नागपूरमधील ध्वजारोहणाची ही दृश्य झेंड्याला सर्वजण वंदन करताना दिसत आहेत। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आरएसएस मुख्यालयाबाहेर हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे तेव्हाची दृश्य आपण बघू शकताय। बाकी सर्व नागरिक नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं आहे। आज 75वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमधली ही दृश्य आपण बघू शकतो। आरएसएसच्या मुख्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं आहे। यावेळेला मोहन भागवत काय बोलतात तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।